आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुंदरी सुंदरी मला सांग माझी अनु कुठे? सुंदरी अनु कुठे आहे? अनु कुठे आहे? सावी 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 डोळे उघड. सावी सावी डोळे उघड. सावी 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 उठ ना सावी. डॉक्टर डॉक्टर काय झाले सावीला? हे बघा तुमची काळजी कळते मला. आम्ही आमचे पूर्ण प्रयत्न करतोय. तिला अस्थमाचा सिव्हिअर अटॅक आला. डॉक्टर सावी बरी होईल ना? डॉक्टर आम्हाला खूप भीती वाटते हो. डोंट वरी, आमचे प्रयत्न चालू आहेत. एक्सक्यूज मी. डॉक्टर सावीला बरं करा डॉक्टर. सावीला वाचवा. सुंदरी धनंजय सांगून त्यांना. सावी बरी होईल. तुम्ही आधी इथे या. सुंदरी अहो मी जर अशा गळ्याला तर कसं चाल? नाही धनंजय, अहो मी फक्त एक आई आहे. मला एवढंच कळतं की माझं लेकरू आतमध्ये मरणाशी झुंजतंय आणि मला काहीच करता येत नाहीये. हे काय होऊन बसलंय धनंजय? सुंदरी प्लीज प्लीज स्वतःला सांभाळा. रडू नको सरू. हे बघ रडणं थांबव. आपली सावी बरी होणार आहे का? कृष्णा मला घटनास्थळी जावं लागेल. इकडे गोळीबार झालाय आणि त्यात साहेबही मृत्युमुखी पडली आहे. मला फॉर्मॅलिटीज कराव्या लागतील. सुंदरी तुम्ही प्लीज काळजी घ्या. धनंजय अनु मॅडम येते का? अनु मॅडमला तुम्ही प्लीज शोधून काढा. हा मला माहिती ते माझी वाट बघत असणार आहे. प्लीज त्यांना शोधून आणा. प्लीज प्लीज धनंजय. आणि मी काय करू?
आदित्य, नाटक का करतेस तू? अनुवर प्रेम करण्याचं नाटक का करतेस तू? अनु तर गेली ना, गेली. तुझ्यामुळे सगळं संपलं. तर एका ठिकाणी माझी मुलगी मृत्यूशी झुंज देते आणि दुसऱ्या ठिकाणी माझी अनु. तुम्हाला माहितीये अनु कुठे? माहितीये अनु कुठे? बघायचंय तिला. बघ माझी अनु. एवढीच उरली. बॉम्बस्फोट मध्ये अख्खं शरीरच जळून गेलं ग. काहीच उरलं नाही. म्हणजे अंत्यसंस्कार करण्यासाठी सुद्धा काय उरलं नाही माझ्याकडे. काहीच उरलं नाही माझ्याकडे. अनु अनु गेली. अनु गेली. एवढीच उरली. मी सांभाळून आणलंय. अनुला काय होऊन नाही देणार. मी बोलले ना, मी सांभाळून आणलं अनुला. मी काय होऊन नाही देणार. सगळ्या गोष्टी आपल्या हातात नसतात रे बाळा. खूप वाईट झालं. खूप खूप वाईट झालं. आता सगळं बरं होणार होतं. सगळं व्यवस्थित होणार होतं. मी अनु सावी आम्ही एकत्र सुखाने जगणार होतो यार. सगळं बरोबर होणार होतं यार. तेवढंच यार. पण मला माहिती अनुचं प्रेम होतं माझ्यावर. मला दिसायचं ती माझ्यावर रागवायची, माझ्यावर चिडायची, पण परत माझ्याकडे यायची ती. सगळ्यात जास्त वाईट या गोष्टीचं वाटतं की मी तिला बाय नाही बोललो रे शेवटचं. म्हणजे मला कळलंच नाही कधी ती जाणार. वेळ पण दिला नाही मला. म्हणजे मला जेवढं आठवत आहे ती सुंदरी सोबत गेली ना. मी बाय केलं होतं. मी कन्सर्न होतो तू जाऊ नये. मला आठवत मी तिच्याकडे बघत होतो. तिने बघितलं नाही रे माझ्याकडे जाताना. शेवटचं माझ्याकडे बघितलं पण नाही. आधी 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 सांभाळ स्वतःला. हे बघ आता सावीचा विचार करायला हवा. तिच्यासाठी तुला उभा राहायला हवं. आणतो आधी. तिला तिचा बाबा हवाय. तीच शांत हो. सावी कशी? जरा थांबा.
सावीची कंडिशन क्रिटिकल आहे. आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होतो. पण धीर धरा. तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करा की हे सगळं नीट होईल. शशीताई, रडणं थांबवा बरं. वास करा. हे बघा, हे जे काही घडलंय ना ते लय म्हणजे लय वाईट घडलंय बघा. पण मला सांगा, तुम्ही जर असा धीर सोडला तर मग आदित्यला कोण धीर देणार? त्याला कोण समजवणार? सांगा बघू. शांत रडणं थांबव बरं आता. कशी होऊ शांत मी? सांगा बरं. आणि काय आधार देऊ आदित्यला? तुम्हीच सांगा. मी स्वतःच निराधार झाली हो. अनुवर फार फार प्रेम होतो त्याचा, पण माझ्या मुलाच्या आयुष्यात संसार सुख लिहिलंच नाही बहुतेक. सगळं चांगलं होता अनुलाच देवाने ओढून नेलं. तिला सोडून नेलं. काय करू आता? काय केलंस तू? हे परीक्षा घेतेस तू? काय चुकीचं केलंय मी? कुणाचा नसला तरी माझा तुझ्यावरती विश्वास होता, कारण मला माहिती होतं की चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं. काय चुकीचं वागले? ती जेवढी मोठी शिक्षा दिलीस तू. काय चुकीचं वागले मी? हॅलो. नाही, मला यायला थोडा वेळ लागेल. हे बघा, जे काही आहे ते तुम्ही पर्सनली लक्ष द्या. मेक शुअर बाहेरून कोणी येणार नाही. कोणीही कुठेही हात लावायचा नाहीये, हे पण लक्षात ठेवा. हो, मी येतो. आधी खूप थकलास तू, काहीतरी खाऊन घे ना. धनंजय, मी तरी काहीतरी खाऊन घे. नको, तुम्ही पण रेस्ट घ्या जरा. आम्ही बघतो. चला, पण बाकीच्यांना विचारा. मंगलाई आणि शशी कुठे? त्या बहुतेक बाहेर असतील. चल.
शशाई, मंगलई, तुमच्यासाठी काही खायला घेऊन येऊ का? नको रे, इच्छाच नाहीये काय खायची. बर. सुंदरी कुठे दिसत नाहीये, कुठे गेली? नाही रे, मगाचपासून मला पण कुठे दिसलेली नाहीये ती. तुझी श्रद्धा करणं कधी सोडलं नाही. तू एवढी मोठी शिक्षा दिलीस मला त्याची. अगं आता अनु मॅडमची मेमरी परत आली होती. त्यांना सगळं आठवायला लागलं होतं. त्यांच्या आयुष्यात आता कुठं आनंद यायला लागला होता. आता कुठं सावी त्यांना आई बनणार होती. तू काय केलं? तू अनु मॅडमला आमच्यापासून लांब घेऊन गेली. तू आम्हाला एवढ्या मोठ्या संकटात टाकलं, एवढ्या मोठ्या दुःखात टाकलं. अनु मॅडमला घेऊन गेली. तू खूप मोठा अन्याय केलास. तू खूप मोठा अन्याय केलायस आमच्यावर. काय चुकलं होतं ग? काय चुकलं होतं माझं? कधी काही नाही मागितलं तुला. का केलं तू अनु मॅडमला घेऊन गेलीस आणि आता माझ्या सावीला तू मरणाचं दारण ढकलला. माझी सावी तिथं हॉस्पिटलमध्ये बेडवर पडली आहे आणि मी काही करू शकत नाही. का करतेस तू माझ्यासोबत असं? का माझी परीक्षा घेतेस तू? तू असं नाही करू शकत. तुला माझ्या सावीला वाचवावंच लागेल. तुला माझ्या सावीला वाचवावंच लागेल. मी तुझ्या पायात पडते. माझ्या सावीला वाचव. माझ्या सावीला काही होऊ दे नको. मी तुझ्या पायात पडते. माझ्या सावीला काय होऊ दे. मी तुझ्या पाया पडते. माझ्या सावीला काय होऊ दे. माझ्या सावीला वाचव ग. माझ्या सावीला काय होऊ दे नको. मला काय कळणार नाही ग. माझ्या सावीला वाचव. माझ्या सावीला वाचव. माझ्या सावीला वाचव ग. आणि तू जर माझ्या सावीला वाचवलं नाही ना, मी इथून कुठेही जाणार नाही. मी इथून अजिबात हलणार नाही. तुला माझ्या सावीला वाचवावंच लागेल. तुला माझ्या सावीला वाचवावं लागेल. आणि त्याशिवाय मी इथून हलणार नाही. माझा जीव गेला ना तरी चालेल, पण मी इथून हलणार नाही. जोवर तू माझ्या सावीला बरं करत नाही तोवर मी इथून हलणार नाही. नाही हलणार. तुला माझ्या सावीला बरं करावंच लागेल. मंगलई, सुंदरी तुम्हाला सांगून गेले का कुठे गेली ती? नाही रे, मला नाही माहिती. अरे मलाच नवल वाटतंय, पोरगी अशा अवस्थेत असताना कुठे गेली असेल. तुमच्यामुळे झालंय सगळं. तुमच्यामुळे झालंय. आदित्य, तुझ्या कुठल्या देवाला मानत अशी ना, त्याला प्रार्थना कर की सावीला काही होऊ नये. तर सावीला काही झालं ना, तुम्हा दोघांना कापून टाकेन मी. मला जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल, मी सोडणार नाही तुम्हाला. मी सोडणार नाही तुम्हाला. शांत हो. सॉरी धनंजय, इट्स ओके. अरे काय सॉरी? ते काय झालं ना, ते ह्यांच्यामुळे झालंय. त्या साहेबाचा आणि अनुचा काय संबंध होता सांग मला. अनु बिचारी इनोसेंट होती, पण ह्यांच्यामुळे झालंय सगळं. साहेबाला बदला घ्यायचा होता ना ह्यांच्याशी. साहेबाने ह्यांचा राग माझ्या अनुवर काढला. पण मी तुला सांगतोय कृष्णा, यांना सोडणार नाही. हे जे काही झालंय ना, ते ह्यांच्यामुळे झालंय. सुंदरी आणि धनंजयमुळे झालंय. मी सोडणार नाही तुम्हाला, मी सांगून ठेवतोय.